आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्राईब होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट आहे. तर इकडे आता राणी इंद्राच्या हाताने हार घातल्यामुळे विक्रांतला खूप राग येतो. विक्रांत म्हणतो की हे सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्हाला कोणी असं करायला लावलं होतं? मी तुम्हाला दोघांना सोडणार नाहीये. तुम्ही खूप आमच्या ह्याच्यात येत आहेत. तीनदा तीनदा आमच्या समोर येत आहे. आमचा मान तुम्ही मिळवलाय. आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं म्हणतात. तर आता विक्रांत आणि त्यांची फॅमिली सगळेजण तिथून निघून जातात राग. तर इकडे राणी आणि इंद्र खाली उतरून येतात. तर आता आबासाहेबांना म्हणतात की आबा तुमच्या हाताने आरती करा असं सगळे तिथले कामगार म्हणत असतात. तर आबा म्हणतात नाही, हे बघा माझ्यासाठी राम आणि सीता हेच आहेत माझे इंद्र आणि राणी, यांच्याच रूपात मला देव दिसतो. या दोघांनाच मी आरती करायला लावणार आहे, कारण की हे दोघांच्याच हाताने आरती झाली पाहिजे. खरंच खूप चांगल्या मनाचे आहेत ते. त्यांच्या देवाची पण इच्छा आहे की त्या दोघांच्या हाताने देवाची पूजा व्हावी, आरती व्हावी. त्यामुळं तुम्ही हे करा. आणि आता लगेच ते देवाची आरती करायला इंद्र आणि राणीला सांगतात. इंद्र आणि राणी त्या देवाची आरती म्हणजे पूजा वगैरे करतात. तर आता इकडे ते म्हणतात, सगळ्यांनी आरती घेतात, सगळेजण आरती पूजा होते आणि आता राणी आणि इंद्र ते पण आता घरी जायला निघतात. तर इकडे आता हे आहे मालती, ती म्हणते आता आपण त्या घरी नाही जायचं, आपण आता इथून निघून जायचं. तुम्ही मला शब्द दिलता बरं का आबा. तर आता लगेच राणी म्हणते, हे बघा आपल्याला काही दिवस तिथे थांबावंच लागणार आहे, कारण की फॅक्टरी जर गेली तर आपण काहीच करू शकत नाही. आबा पण म्हणतात, मालती थांबा इथे काही दिवस. तर मालती म्हणते नाही, इथे अजिबात थांबायचं नाही असं मालती म्हणते. तर इकडे विक्रांत आणि उर्मिला, विक्रांत म्हणतो की ह्या वेळेस त्या राणीला माझा सगळा प्लॅन कळाला होता, पुढच्या वेळेस मी ह्या राणीला माझा काहीच प्लॅन कळून देणार नाही असं विक्रांत उर्मिला म्हणत असतो. आणि तो म्हणतो की मी उईला सोडणार पण नाहीये राणीला असं म्हणतो. आणि तो म्हणतो की आता मी कशी फॅक्टरी विकतो ना, तू बघतच राहा उर्मिला असं बोलतो. तर चला बघूया पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.